बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री, प्रकरण 6. श्रावण महिना चालू होता. चालू वर्षी पाऊस तसा चांगला झाला होता. पावसाच्या सरी जमिनीवर जोरात पडत होत्या. बाहेर पडायची शिस्त नव्हती. नदी नाले पावसाच्या पाण्याने खळखळून वाहत होते. वरचे आभाळ एकसारखं रडत होतं. माणसाला आयुष्यात काही वेळा दुःख होते, तसे आभाळाला सुद्धा दुःख झालेले असावे असे माझ्या मनाला वाटत होते. किर्लोस्कर कारखाना माणसाने गजबजून जायचा. या भागात किर्लोस्कर कारखान्यामुळे चांगली प्रसिद्धी झाली होती. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा सात्विक भाग विद्वत्तेत व्यापून आहे. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी एक सायकल टाकून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. या सायकल दुकानापासून व्यवसायात लोखंडी नांगरापर्यंत प्रगती केली. लक्ष्मणरावांचे विशाल असे व्यक्तिमत्व नवीन पिढीला एक आव्हान आहे असं मला वाटतं. अतिशय शून्यातून व्यवसायाला वाहून घेणं व प्रगतीचे शिखर गाठणं ही भाग्याची लक्षणं आहेत. असले भाग्य प्रत्येकाच्या नशिबी नसते. या मागे पूर्वजांची पुण्याही असल्याशिवाय अशा महान व्यक्ती जन्माला येत नसतात, असा एक सिद्धांत आध्यात्मिक विषयात आहे. हा भाग अतिशय चांगला असा आहे. किर्लोस्कर कारखान्याचा सकाळचा भोंगा वाजला की येथील परिसर निनादून जातो. कारखान्यातील मायाप्पा देवाचं मंदिर, भव्य असं गणपती मंदिर, कारखान्याच्या पश्चिमेस लक्ष्मणराव किर्लोस्कर, सौ राधाबाई किर्लोस्कर यांचा भव्य असा पुतळा पाहताना मन बहरून जातं. तर श्रावण महिन्यात निसर्ग बदलून गेला होता. चहूकडे पाणीच पाणी झालं होतं. श्रावण महिना हा सात्विक मानला जातो. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे सण येतात. बाहेर निसर्ग हिरवागार शोभून दिसत होता. काळ्या जमिनीने हिरवागार शालू परिधान केला आहे असं मनाला वाटत होतं. माझी आज सकाळची ड्युटी होती. स्टेशनजवळच्या गँग पेटीमधून गँग कर्मचारी सामान काढत होते. आज राखी पौर्णिमा. प्रत्येकाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा व हातात बांधलेली राखी मला दिसत होती. राखी हे प्रतीक भावाचं बहिणीचं रक्षण करणे असा अर्थ शास्त्राप्रमाणे मानला जातो. या सणाला सुद्धा याच महिन्यात अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. सिनूच्या कपाळाला कुंकवाचा टिळा व हातात राखी पाहिल्यावर माझा जीव भांड्यात पडला. मी गाडीखाली आत्महत्या करणार आहे रात्री असं बोलणारा सिनू मला जिवंत स्टेशनावर दिसला. त्याच्या चेहऱ्यावर थोडा आनंद तरंगत होता. माझ्या मनाला वाटू लागलं याचं घरचं भांडण मिटलं असावं. या जगात कुणाचाही संसार सुखातच चालावा असं माझ्या मनाला नेहमी वाटे. संसारात संघर्ष काही कामाचा नाही. एकमेकांची मनं एकमेकांनी ओळखूनच हा संसार चालवायला हवा. हे सारं चालवणं एका माणसाला शक्य नसतं. संसारात भांडणे व संघर्ष असतो, पण त्यालाही काही मर्यादा असतात. सिनू मला दिसल्याबरोबर आनंद झाला. फार दिवसांनी मला एखादा भाऊ भेटावा तसा मला आनंद झाला. या जगात सारी माणसं सुखी असावीत असं मला वाटतं. सिनूविषयी माझ्या मनात एक प्रेमाची मायेची भावना निर्माण झाली होती. तो माझा पूर्वीचा कुणी नातलग असावा. घरातील साऱ्या भानगडी तो मला कशाला सांगतो? मी त्याचा कोण आहे? त्याचं गाव कुठलं? मी कोणत्या गावचा? खरंच देवानं निर्माण केलेली अनोळखी माणसांची नाती घरच्या नात्यापेक्षाही कितीतरी पटीने वेगळी असतात, हे मला कळून चुकलं आहे. त्याचं गाव या गावापासून कितीतरी दूर आहे. पोटासाठी वन करीत इथं आला आहे तो. त्याची भेट घ्यायची म्हटली तर तिकीट खर्चाला फार पैसे लागतील. मी काय एवढ्या लांब जाऊ शकणार आहे? सिनू कोण? कोणत्या गावचा? माझा त्याचा संबंध काय? हाही विचार मी मनात करीत होतो. याचा संबंध एका गोष्टीमुळे जरूर आहे. तो एक रेल्वे कर्मचारी, मीही एक रेल्वे कर्मचारी, एवढाच स्नेहसंबंध आला आहे.
त्याचं काम सुटल्यापासून तो माझ्याजवळ बसतो. त्याच्या भागातील अनेक माणसे त्याच्याजवळ होती, पण तो त्यांच्याजवळ जादा जात नव्हता. त्यांना तो स्वतःचं दुःख सांगत नव्हता. तो त्याचे दुःख फक्त मला सांगतो. तो कधी हसतो तर कधी रडतो. तो काही फार वेडा नव्हता, तो फार शहाणा होता. त्याची बायको सावित्री हिनं त्याला वेडं केलं होतं. संसारात भांडणं निर्माण करून एका सरळ चांगल्या गुणांच्या माणसाला वेळोवेळी बदनाम करत होती. स्वतःच्या नवऱ्याचा पान उतारा करते ही कसली सावित्री? सत्ययुगातील सती सावित्रीने स्वतःच्या नवऱ्याचा जीव यमाकडून भांडून आणला. इतकी ती सत्यवानाची बायको सावित्री शेवटपर्यंत पतीशी एकनिष्ठ राहिली. तिने नवऱ्याचा प्राण यमाकडून परत आणला. पण या सावित्रीने स्वतःच्या नवऱ्याचा प्राण घालवायचा बेत आखला आहे असं माझ्या मनाला वाटत होतं. त्यात आठवड्यातून माझी 3 दिवस रात्रपाळी. प्रत्येक रात्री मी होम सिग्नलपर्यंत लाईन अगोदर पाहतो. कुणाची लाईनमध्ये बॉडी दिसते का हे एक मला छंदच लागला होता. तसा मी अंधारा रात्री मनात भीत होतो. पण काय करणार, माझी ड्युटी आहे ना. सिनूने जीवाचे बरे वाईट केले नाही हे पाहून माझ्या मनाला फार बरे वाटले. सिनूच्या घरात राष्ट्रपती राजवट चालू आहे. बिचाऱ्याचं पुढं काय होतं हे देवालाच माहीत. मला पाहत सिनू म्हणाला, भैया नमस्ते. नमस्ते. मी म्हणालो, आज काय दिवस पाळी आहे का? होय, पण तुझे कसे आहे? ठीकच म्हणायचं. निदान उगवलेल्या दिवसाला पाठ तर फिरवाय हवी आणि आता ती सवय झाली मला. आत्तापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे जगतोय आपल्या आशेवर. सिनू म्हणाला, होय तेही खरं आहे, पण मी उद्यापासून 2 दिवस रजेवर आहे. काय करायचं सारखं कष्ट करून? ज्यादा घरात पैसे की भांडणाचा महापूर. भैया पैसा हा फार वाईट आहे. हे पैशाचं विष प्रत्येकाला पचवता येईल असं नाही. लग्नापूर्वी मी अगदी सुखात होतो. निदान बाकीच तरी किरकिर नव्हती. पण आता किरकिर उडवून घेतली आहे मी. भैया बायकोला भांडणाशिवाय दुसरं काय येत नाही. लग्न झाल्यानंतर मला म्हणते कशी, पुरुषाचा हात अंगाला लावून देणार नाही. मला माझं सौंदर्य जपायचं आहे. मेलं लक्षण लग्न करून मी फार मोठी चुकी करून घेतली. म्हणते काय आहे यांच्या घरात, 2 भांडी की मुडकी कॉट. सारखी बहीण बहीण, तिला कोण पळवून नेतं की काय? काय त्या बहिणीची काळजी? या जगात दुसरे बहिणी भावंड आहेत की नाहीत? काय एकमेकावर प्रेम, बायकोची काय किंमत आहे? आमचा नवरा बहिणीला थोपटत बसला आहे. मी त्याच्या जन्माची जोडीदारी नाही, कैदाशीन नाही. एवढ्या पगारात मी माझा संसार कसा चालवते हे माझे मला माहीत. गेली आठवडाभर कुठे भांडी घासाय गेली असेल तोपर्यंत बोंब. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून ह्या बायका वडाला फेऱ्या मारतात, पण याच जन्मी मला त्यानं बेजार केलं. सिनू म्हणाला. मी आणि सिनू स्टेशन मागच्या श्रीहरी हॉटेलमध्ये गेलो. चहा घेतला आणि केबिनला जाऊ लागलो. त्या दिवशी पॅसेंजर गाडी 20 मिनिटं लेट होती. मी मनात विचार करत होतो, याचे संसारी पुराण केव्हा संपते देव जाणे. ऐकून ऐकून माझे कान आता विटून गेले आहेत. माझी रेल्वे ड्युटी, संसार व माझे नियमित लिखाण यात पुरा बुडून गेलो आहे. यात हे सिनूचे घरचे भांडण, रेल्वेची 12 तासांची ड्युटी करून साहित्य लिहिणं मला थोडं अवघडच वाटत होतं. पण माझा मला छंद सोडू वाटत नव्हता. मी आणि सिनू केबिनमध्ये गेलो. सिनू मला म्हणाला, आज या पांढराचा मायाप्पा पावला म्हणायचा. गेली 2 दिवस घर कसं शांत आहे. तुम्ही काय जादू केलीत की काय देव जाणे. अरे सिनू, जादू म्हणजे हा नजरबंदीचा खेळ आहे.
ती काय जादू खरी असते का? जादू हा एक जगण्याचा खेळ आहे. तशी घामाची पक्की नोकरी आहे. सिनू, ही नोकरी आपली आई आहे. आपणास सांभाळते. पण इथे प्रामाणिकपणे काम करणारा कामगार हवा. त्याला त्याच्या जीवनात काही कमी पडणार नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही मला शिकवल्यामुळं एक नवीन स्फूर्ती मिळते. तर काही वेळा माझ्या मनाला वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये विशेष काहीतरी करून दाखवावं. पण आणि परंतु हा घोटाळामध्ये आल्यामुळं मला काही करता येत नाही. पण 2 दिवस झाले घरात शांतता नांदत आहे. खरंच इथला मयाप्पा एक दिनांचा कैवारी आहे. परवा एक वेळा मंदिरातून जाऊन आलो तर एवढा फरक पडला असं म्हणायला काही हरकत नाही. सिनू, या जगात कुठेतरी देव आहे म्हणून हे जग कुठेतरी थांबले आहे. नाहीतर अनेक माणसांची हानी झाली असती. पण त्या देवाचा पत्ता मला माहीत नाही. मला जर देवाचा पत्ता समजला असता तर पहिली तुझी तक्रार मिटवून घेतली असती मी. पण काय करू, मीही तुझ्यासारखाच. तसं कसं, तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तुमची वाणी देवासारखी आहे. गेल्या जन्मात तुम्ही माझे कुणी नातेवाईक आहे की काय देव जाणे, म्हणून तुमच्या आणि माझे सूत जुळले आहे असं माझ्या मनाला वाटतं. बहिणीनं आज माझ्या हातात राखी बांधली, मला कुंकू लावून ओवाळलं. माझ्या मनाला फार बरं वाटलं. रक्ताची नाती किती वेगळी असतात हा मला एक दाखलाच मिळाला. मंगामानं ओवाळलेलं पाहून सावित्रीनं तोंड एकदम काळं केलं. रक्ताची नाती कशी असतात हे मी तर सांगायला आलो आहे. मी माझे सकाळ सकाळी तुम्हाला रोज कीर्तन सांगतो, मग आज प्रवचन सांगाय नको का? सिनू म्हणाला. सिनू, कीर्तनापेक्षा प्रवचन मला फार आवडते. शिवाय तू खुशीत असलास की माझ्या मनाला फार बरं वाटतं. तुझा संसार चांगला चालावा, तुझे भांडण मिटावे अशी मी रोज देवाजवळ प्रार्थनासुद्धा करतो. पण काय करू, मला देव पावतच नाही. माझ्याविषयी देव का पावत नाही असं मी काय पाप केलं आहे? पण कीर्तनकार सांगतात की देव पावतो. पण या देव न पावण्यानं या समाजात किती विषमता निर्माण झाली आहे कुणास ठाऊक. देव फक्त श्रद्धास्थानी ठीक आहे. आपण दगडाच्या देवाला देव मानला आहे. आपण मांडलेले दगड आपणाला काय पावणार आहेत? पण भैया, दगडाच्या मूर्तीत दैवत्व असतं का? देव काही बोलत नसतो, फक्त गप्प बसतो. गेली 5 वर्षे पूर्ण झाली आमच्या घरात भांडणं चालू आहेत. हे काय दगडी देवाला माहीत नाही? सारेच देव आंधळे आहेत काय? नक्की देवाचं काय रूप आहे मलाच सांगता येईना. हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींच्या मठात जाऊन आलो, पण त्यांना तरी कळायला हवं होतं. चल, वेडा कुठला, देवाला कुठे रूप असतं का? संसाराचं गारण आणि गुऱ्हाळला देव काय करणार आहे? देव हा शब्द ओम या रूपात गुप्त झाला आहे. त्याला रूप, वास, रंग नाही. या अगोदर मी तुला सांगितलं आहे, या देवाच्या मूर्त्या मानवानं निर्माण केल्या आहेत. एखाद्या ग्रंथाचे वाचन करायचं आणि त्या आधारात चित्र रेखाटायचं. आध्यात्मिक विषयाची जोड आहे म्हणून निदान कुठेतरी माणसे तरी स्थिर आहेत. नाहीतर या कलियुगातील माणसांचा धांगडधिंगाणा फारच निर्माण झाला असता. हे त्रिवार सत्य आहे. अरे बाबा, कथा किंवा कादंबरी लिहिणं थोडं ठीक, पण आध्यात्मिक विषय अतिशय किचकट आहे. तुझ्या संसारातील विषय हा वादाचा आहे. पण हा वाद कोण निर्माण करतो हे तुला मी पाहायला सांगितलं होतं. परमेश्वरावर खरंच तुझी श्रद्धा असेल तर यातून सुद्धा एखादा मार्ग निघेल आणि तुझी सुटकासुद्धा होईल असं मला वाटतं. तोपर्यंत माझी हाडं नदीला जायची वेळ आली आहे. भैया, या उघड्या जगात सारं काही आहे, पण माझं नशीब कसलं म्हणायचं? आई वडील नाहीत, सासू सासऱ्यांचा आधार नाही.
देवानं सारीकडून माझी परीक्षा घ्यायची ठरवली आहे. माझ्या नशिबात आहे ते होणारच. सटवीनं लिहिलेली अक्षरं ब्रह्मदेवाला सुद्धा पुसता येत नाहीत. भैया, मृत्यू कुणाला चुकला आहे का? पण मला तरी वाटतं ही बायको मला मारल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या चालल्या संसारात सावित्रीनं एकमेकांची मनं तोडली आहेत. इतकंच नव्हं तर मायेची माणसं सुद्धा तोडून टाकली आहेत. आमच्या घरात कोण पाहुणा अथवा शेजारी पाजारी सुद्धा येत नाहीत. इतकं या बाईचं तोंड घाण आहे. आता या जगात मानानं काय म्हणून जगायचं? मान मर्यादा कुठं राहिली आहे? या सावित्रीच्या वागण्यानं मी सारं गमावून बसलो आहे. आता जगायचं फक्त बहिणीसाठी. सिनू, या जगात बहिणी आणि एक भाऊ अशी काही नाती असतात की त्यांच्या माईला अंत हा नसतोच. शिवाय ही नाती तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तुटत नाहीत. भैया, तुटत नसतात कशी? या बायका घरात घुसल्या की घराचा देव्हारा व्हायला वेळ लागत नाही. एका घरात 10 पुरुष खपतील, पण एक बाई खपायची मारामार. बाहेरील या जगातील ज्ञान तिच्याजवळ कुठं असतं? तिला फक्त एकच माहीत असतं, आन भाड्या पाहिली करते वाहिली. त्यात स्वभाव आणि संगत गुणांचा परिणाम जास्त असला की मग तर तमाशा बघायलाच नको. अंगात ताकद नाही, पण शिवधनुष्य उचलायची फार गडबड. हाही त्यातलाच गुण आहे. ह्या छोट्या भांडणातून हे भांडण आता मोठं झालं आहे. सावित्री ही एक भांडखोर आहे, हे सर्वांना माहीत आहे. बिन पैशाचा हा दगड माझ्या गळ्यात अडकविला. बाईच्या अंगात 100 नखरे असतात हे मी आजवर ऐकून होतो, पण आता प्रत्यक्षात पाहण्याची वेळ आली आहे. पण ही सावित्री नावाप्रमाणे देवता नाही, आदिमाया शक्ती नाही. ती एक घाण स्वभावानं बरबटलेली बाई आहे. तशी ती वागायला बरी आहे, पण स्वभावानं फार मतलबी. या घरची मी मालकीन बाई म्हणून मिरवते. माझ्या पतीनं माझ्या ताब्यात राहावं यातच तिला सुख व आनंद वाटतो. पण हे सुख किती काळ टिकून राहणार? तिच्या वागण्यामुळे समाजात माझी किंमत कमी व्हायला लागली आहे. सिनू म्हणाला, सिनू, तू आज खरंच छान बोललास. इतकं ज्ञान तुला आज कुठून आलं? संसारामध्ये बाईशिवाय रंग नाही, ही तशी तांत्रिक अवस्था आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनातील चढ उतार हे एकाच मार्गाने चालणारे नसतात. आणि जर एखादी व्यक्ती बाई आणि बाटलीच्या नादी लागली तर त्याच्या जीवनात सारा धागडधिंगा निर्माण होतो. या अगोदर तुझं मला सारं खोटं वाटत होतं, पण तुझ्या जीवनात सावित्री ही बाई आल्यामुळं हा भांडणाचा तमाशा उभा राहिला आहे. अरे बाबा, तुझा विषय तसा मिटण्यासारखा आहे, पण तो विषय तुझ्यापेक्षा मोठा आहे. लग्नापूर्वी ही पाहुणे मंडळी कशा स्वभावाची असतात हे कुणालाच तसं माहीत नसतं. एकदा का त्यांच्या उरावरचं ओझं कमी झालं, ब्राह्मणाच्या वतीनं 4 अक्षता अंगावर टाकल्या की आपले दात दाखवायला ही मंडळी चालू करते. पण लग्नापूर्वी काय त्यांचा आभास काही वेगळाच असा असतो. सोयरीक होणाऱ्या पाहुण्याला असं वाटतं की काय पाहुणे देवगुणाचे आहेत, कारण त्यांच्या मुलीला एखादं मूल होईपर्यंत जावयाची आणि मुलाची फार काळजी घेतात. पण यात बी कारण आहे. ते असं की जर त्यांच्या मुलीला मुलबाळ नाही झालं तर जावई तिला सोडून देईल, म्हणून ही मंडळी काळजी घेत असतात. याचा अनुभव अनेक जणांना आला आहे. जर पुत्रप्राप्ती झाली तर सासरे व सासू, जावई व मुलगी आहे का मेली आहे हे कोणी लवकर बघायला सुद्धा येत नाहीत. अशी या जगाची रीत आहे. आणि तुझेही असेच झाले आहे. तुझे सासू आणि सासरे त्यांच्या गळ्यातील फास सोडून रिकामी झालेत आणि तुझी मान त्या फासात अडकवली आहे. यामध्ये अडकून घेणे हा प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. बरोबर आहे तुझं भैया. हे आमच्या मामाला समजलंच नाही. त्यांनी आमचा असाच गोड बोलून काट्यानं काटा काढला, पण याचा त्रास मामांना फार होणार आहे.
जीवनामध्ये एखाद्याला फसवणं हे नियतीला धरून होतं का? नियत, सिनू, या अशा माणसांना नियत असते कुठे? ही मंडळी पाप करते, पण याचा ताप तुम्हा आम्हाला होतो. शिवाय हा एक दैवाचा विचित्र असा खेळ असतो. हा विषय काही नवीन नाही. आज तुझी बहीण दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायला जाते म्हणून तिला पैशाची किंमत कळते. तुझ्या बायकोला त्याचे काय आहे? शिवाय तुझा पगार आहेच की तिला खर्चायला. म्हणून मी म्हणतो तिला तू शेतात पाठव, म्हणजे पैसा व माणुसकी काय आहे हे तिला कळेल. भैया, ही किमतीची बाई आहे का? किंमत कुणाला ज्ञानी माणसाला. ती फक्त माझ्यासमोर बायको म्हणून वावरते. ती कसली बाई? एक कैदाशीन आहे, कैदाशीन. या जगात वावरायचं म्हटलं तर त्याला मान व किंमत असावी लागते. ते नको असणारी बाई मला बायको म्हणून मिळाली, यात कुणाचाच दोष नाही. माझ्या नशिबात जे जे लिहिलं आहे ते घडणारच, यात तीळ मात्र शंका नाही. भैया, पाप आणि पुण्य हे आपल्याबरोबर असते बघ. जो माणूस जन्माला आला आहे तो मरणारच. हा जन्म मरणाचा फेरा आहे. बाबा देवाकडून आपण ही वारी करायला आलो इथं. आता ही वारी कुठं थांबवायची हेही त्याच्यात हातात आहे. भैया, देवादिकाला त्रास आहे, पण त्यांना त्रास सहन होईल. पण आमच्यासारख्या किरकोळ माणसांची काय कथा? सिनू, प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं गुऱ्हाळ वेगळं वेगळं असतं. एवढा त्रास होतो म्हणून हा मानव देवाची कधी भक्ती करीत नाही. या मानवाला सारं फुकट हवं. त्यात हा पैशांचा मोह अंगात शिरलेला रावण आहे. यामुळं कालांतराने मानवहानी झाली की मग मात्र मानव देवाकडे खेटे घालायला चालू करतो. पण त्याला त्यावेळी पदरात घेऊ शकत नाही. ज्यावेळी सुख आलं होतं त्यावेळी त्यानं देवाचं किती वेळा नाव घेतलं नाही. कारण पैशाचा गर्व. मग त्याला सर्वस्व वाटतं तर देव, धर्म, जात पात ही तरी कशाला हवी? सेनू, ही माणसं बाद नसतात. त्यांच्यातील विचार बरोबर नसतात. सिनू माझा निरोप घेऊन घरी गेला. त्यालाच त्याच्या बहिणीनं राखी बांधली म्हणून आनंद झाला होता. त्याला त्याच्या जीवनात रोज आनंद यावा असं नेहमी वाटे. तो स्वभावाने अतिशय गरीब. एका गालात कुणी कानफाडीत मारली तर दुसरा गाल पुढं करणारा असा सिनू. घरातील भांडणाच्या संघर्षानं तो पूर्ण वैतागून गेलेला. त्याला व मंगम्माला सावित्रीने मुठीत घेतलं होतं. माणसाची इज्जत ही फार मोठी असते. सिनू हा इज्जतीला फार भीत होता. एकदा का गेलेली अब्रू पुन्हा पुन्हा येत नसते. याच भांडणात मंगम्माच्या लग्नाचा विचार त्याच्या पुढे डोंगरा एवढा पडला होता. पण मंगम्माच्या लग्नाची वेळ काही येत नव्हती. त्यानं मंगम्माच्या नावावर 1 लाखाचा विमा उतरला म्हणून सावित्री अलीकडे फार चिडकोर दिसत होती. ननंद ही आमच्या संसारात फार मोठी अडचण आहे. आमचा संसार सुखात चालेल असं वाटत होतं, पण ही अडचण आहे ना. आणि माझा नवरा तिची बाजू घेऊन माझ्याबरोबर भांडण काढतो. हा सकाळी कामावर जातो आणि संध्याकाळी दारू पिऊन भांडण करतो. याचा बंदोबस्त मी आता केला तर ठीक, नाहीतर आमच्या जीवनात भीक मागायची वेळ येईल. हा माझा नवरा आत्ताच दारू पिऊन येऊ लागला आहे, असं सावित्रीचं अंतर्मन म्हणत होतं. तर तिचं दुसरं मन म्हणत होतं, या जगात भाऊ बहिणीची नाते आहेत, पण मेलं यांचं लक्षण. आता आपणच हे घर सोडून जावं माहेरी. बसू दे बहिणी संग संसार करीत. मला आता संसाराचा वीट येऊन गेला आहे. पोटात गेलेलं अन्न माझ्या शरीराला सुद्धा लागत नाही. एकीकडं नंदेची फणफण, एकीकडं नवऱ्याची किरकिर. माझं जीवन मला आता नको झालं आहे. संसारा एकट्या बाईनं चालत नसतो. त्याला नवऱ्याची साथ असावी लागते, हे सर्वांनाच माहीत आहे. ननंद ही एकच इथं अडचण आहे, पण ती सुद्धा बसून खात नाही. ती धुनी भांडी करून 4 पैसे कमवते. पण सावित्री ही माणूस घाण बाई आहे, हे तिच्या वागण्यावरून व सिनूच्या सांगण्यावरून मला दिसत आहे. कथेचा शेवट कुणावर येऊन ठेपतो हे मी पाहत होतो. बाईची पावले बरोबर पडत नव्हती हे तिच्या वागण्यावर मला दिसत होतं. ही 3 माणसं महाराष्ट्रीयन नव्हती, तरी पण चालीरीती व वागण्याचा ढंग मला काही वेगळाच वाटत होता.
माझ्या मनाला काही वेळा वाटत होतं की एक बाई 2 माणसाला इतका त्रास देते, बाकीच्याची काय व्यथा? स्वार्थानं पेटलेली सावित्री या 2 माणसांचा घात करते की काय, असं माझ्या मनाला वाटत होतं. स्वार्थ हा विषय किती विकोपाला जातो हे मी पुष्कळ वेळा पाहिलेलं आहे. संसारात बाई चांगली नसेल तर संसाराला सुरुंग लावायला किती वेळ लागणार आहे. साधू संतांनी या जगात एक बोध दिला, कोडं अजून कुणाला उलगडलं नाही. संतांनी जनजागृतीचा संसार केला, पण संतांच्या मार्गात जगणं सगळ्यांच्या वाटेला येतं, पण जगावं कसं थोड्यांनाच उमगतं. या संसारी सागरात अनेक जण वाहून जात आहेत. संसार म्हणजे 2 मनाचा खेळ. यापैकी सिनू व मंगम्मा याच्या मनाशी सावित्री सहमत नव्हती. तिला फक्त पैशाची हवा होती. नवरा व ननंद नको होते हेही मला कळून चुकलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.